नमस्कार. आपण माझा आवाज पोहोचतोय ना तुमच्यापर्यंत? आवाजाला काही इंटरप्शन नाहीये ना? मला कोणीतरी सांगा बरं, आवाज पोहोचतोय ना माझा तुमच्यापर्यंत? ओके, कोणी जर सांगत असेल तर एकच मिनिट हा, माझ्याकडेच थोडासा. ओके. अं, कोणी माझ्याशी एक एक मिनिट फक्त माईक ऑन करून सांगू शकाल का आवाज पोहोचतोय का? होय पोचला. येस, थँक्यू थँक्यू थँक्यू. आज आपण एक बेसिक गोष्ट बघूयात याच्यामध्येच, पंचांग वाचन वर्गामध्येच, की इथे बघा, 6 तारखेला, 6 जानेवारीच्या दिवशी अंगारक चतुर्थी होती. अंगारक योग होता किंवा त्या दिवशी अंगारक चतुर्थी होती. त्या दिवशी अंगारक चतुर्थीला इथे तृतीया आणि चतुर्थी असं एकत्र दिसतं आहे. असं एकत्र दिसतं आहे. आणि पुढे इथे 7 तारखेला इथे पंचमी दिसते आहे. 7 तारखेला इथे पंचमी दिसते आहे आणि इथे वरती तृतीया आणि चतुर्थी असं दिसतं आहे. 3/4. याला तिथीचा लय आणि तिथीची वृद्धी या अर्थाने हे ओळखलं जातं. वृद्धी म्हणजे वाढ. आता वृद्धी कुठे झालेली दिसते आपल्याला? तर वृद्धी आपल्याला इथे 9 तारखेला झालेली दिसते. म्हणजे इथे सप्तमी आहे बघा. इथे इथे दोन्ही दिवस सप्तमी दाखवलेलं आहे. दोन्ही दिवस सप्तमी दाखवलेलं आहे. आणि मग त्याच्यानंतर इथे पुढे अष्टमी दाखवलेलं आहे. खरं तर अष्टमी इथेच प्रारंभ झाली आहे 10 तारखेला. पण पुढे 11 तारखेचा सूर्य सुद्धा अष्टमी बघतो आहे, म्हणून इथे 7 आणि 8 दिलेलं नाहीये. पण मात्र इथे 7 तारखेला चतुर्थी बघितली जात नाहीये. 7 तारखेचा सूर्य चतुर्थी बघत नाही. इथे 30 वाजून 53 मिनिटांनी. म्हणजे किती वाजून किती मिनिटांनी, कोण सांगू शकेल मला? 30 म्हणजे किती? उत्तर द्या. माईक ऑन करून सांगितलं तरी चालेल बरं. आपण इंटरॅक्शन करूयात आज जरा थोडंसं. सकाळचे सकाळी नमस्कार सहा गुरुजी. द- 6 वाजून 34 मिनिटं. हा, सकाळी 6 वाजून 53 मिनिटं. सकाळी 6 6 वाजून 53 मिनिटांनी मिनिटं. आपल्याला उत्तर मिळालेलं आहे. सकाळी 6 वाजून 53 मिनिटांनी. आता त्या दिवशीचा रवी उदय हा किती वाजता आहे? 6 तारखेचा. तर म्हणजे 7 वाजून 14 मिनिटांनी रवी उदय आहे. हा, पहिल्या याच्यामध्ये आपण 7 बघितलं रवी उदय. याच्यानंतर 7:14. 7:14च्या आधीच आपल्याला इथे, म्हणजे 5 तारखेला, सॉरी, 5 तारखेला 7 वाजून 15 मिनिटांनी आहे. आणि ही 5 तारखेला 5 तारखेला सकाळी 7 वाजून 15 मिनिटांच्या आधीच आपली ही जी काही काय आहे, तिथी जी काही आहे, या तिथीचा अस्त होतो आहे किंवा तिथी संपते आहे. त्यामुळे आपल्याला इथे 7 तारखेला जे काही आहे ती पंचमीच आपल्याला प्राप्त होते आहे. लक्षात आलं का तुम्हाला? चला, मग आता आपण याचेच काही उदाहरणं पुढे असतील तर ते सोडूयात इथे. आता इथे बघा, मला एक एक कोणी एकाने एक्सप्लेन करून सांगा. इथे 31 तारखेला असंच उदाहरण दिसतं आहे. आता एक्सप्लेन करताना प्रथम काय सांगायचं सांगतो, की पहिली तिथी किती वाजता संपते आहे, दुसरी तिथी किती वाजता सुरू होते आहे, आणि दुसरी तिथी किती वाजून किती मिनिटांनी संपते आहे. हा, आणि त्याच्या बरोबरीनं त्या दिवशीचा रवी उदय किती वाजता आहे हे मला एक्सप्लेन करून सांगायचं, की
मी तुमच्याकडे समजा पंचांग विचारायला आलेलो आहे पंचांग की आज मला अ, चतुर्दशी आहे का त्रयोदशी आहे एवढं मला कृपया करून सांगा असा माझा प्रश्न आहे. तर आणि ते एक्सप्लेन करून मला तुम्ही मला सांगणार आहात. तर कसं सांगाल तुम्ही मला? सांगा. कोणीतरी एकाने सांगा. 31 जानेवारीचा आपण बघतो आहोत. पंचांगाचा पान नंबर 68. हा. त्रयोदशी आणि चतुर्दशी असे 2 तिथी आहेत तिथे. तर मी असं समजा विचारलं की माझ्या घरी आज चतुर्दशीचं श्राद्ध आहे आणि चतुर्दशीचं श्राद्ध मला आज 31 तारखेला मला येतंय असं दिसतंय. पण ते 31 तारखेला मी नेमकं किती वाजता करावं? सकाळी 5:53 लागते चतुर्दशी. हा, नाही संपते. सांगा तुम्ही 8:26 लागते आणि हा. 5:53 संपते. काय 8:26 काय? त्रयोदशी आहे तोपर्यंत संपते ती. हा. आणि चतुर्थी लागते चतुर्दशी लागते सॉरी. हा, सकाळी 5:53 नाही तसं नाहीये. तसं त्रयोदशी ही 8:26 समापन होत आहे. 8:26 31 तारखेला आपल्याला चतुर्दशी ही प्राप्त होते आहे. आणि 1 तारखेच्या म्हणजे 1 फेब्रुवारीला, कारण आपण आता इंग्रजी तारीख आणि इंग्रजी वेळ यांचं पण आपण कॉम्बिनेशन करून सगळे चाललो आहोत ना. तर मग आपण इंग्रजी तारीख कधी बदलते? रात्री 12 वाजता. हा, तर ही जी 29:53 जी दिलेली आहे ती 5:53 म्हणजे 1 तारखेच्या 5:53 चतुर्दशी समापन होते आहे. आणि त्या दिवशीचा रवी उदय जो काही आहे हा 7:14 आहे. 7:14 आहे दोन्ही दिवशीचा. म्हणजे 31 तारखेचा पण 7:14 आहे आणि 1 तारखेचा पण 7:14 आहे. त्यामुळे चतुर्दशी 1 तारखेला सूर्य बघत नाही, त्यामुळे 1 तारखेला पौर्णिमाच आहे असा त्याचा अर्थ होतो. अजून कोण सांगेल मला एक्सप्लेन करून असंच? मला आता एक्सप्लेन करून हे सांगा, कोणीही सांगा. अभिनव दादा नमस्कार, तुम्ही बोला. तुम्ही या पान नंबर 66 वरती 8-9 तारखेचं मला एक्सप्लेन करून सांगा. 8 आणि 9 तारखेचं तिथे सप्तमी का आहे त्या दिवशी असं? अभिनव दादा नमस्कार, आपला माईक ऑन करा. हा नमस्कार. करता येत नव्हतं. हो. कुठल्या दिनांकाचं सांगायचं? आता आपल्याला बघा इथे 8 आणि 9 तारखेचं, सॉरी 8 तारखेला तिथी कधी समाप्त होते आहे, 9 तारखेला तिथी किती वेळ आहे आणि 10 तारखेला तीच तिथी आपली जी काही आहे ती आपल्याला किती वाजता समापन होते आहे हे मला तुम्ही एक्सप्लेन करून सांगा. ते रवी उदय वगैरे सगळं एक्सप्लेन करून सांगा. बरं. हा, 1 मिनिट बघतोय. 8 तारखेला षष्ठी आहे गुरुवारी. ओके. जी नाही, 30 तारखे 25 26 27 28 29 30 31 सकाळी 7:06 ओके. 7:06 सप्तमी चालू होते. ओके, परफेक्ट. 9 आणि तेव्हा इंग्रजी दिनांक 9 आहे. ओके. शुक्रवार नाही. ओके. वार शुक्रवार असेल तेव्हा. बरोबर. आणि अहोरात्र आहे म्हणजे पूर्ण 24 तास. आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे गुरुवारचा अख्खा दिवस आणि शुक्रवारी सकाळी 8:24 सप्तमी संपते. बरोबर. म्हणजे अष्टमी चालू होते 8:24.
बरोबर. आता याचं एक एक थोडंसं हे आहे की गुरुवारी आता इथे जी काही पंचमी आहे किंवा याच्या आधी जी तृतीया चतुर्थी जी येऊन गेलेली आहे ती तृतीया चतुर्थी म्हणजे आता 6 तारखेला बघा आपण हा पहिला योग बघितला तर 6 तारखेच्या पहिल्या योगानंतर इथे 30, 53, 30, 34, 31, 6 असं पुढे आपलं सगळं गणित जे काही आहे ते एकेका यांनी पुढे गेलेलं आहे. तर हे जे गणित आहे हे गणित सोडवताना इथून बघायला लागेल की साधारणतः चतुर्थीचा लोप जो काही झालेला आहे तो कुठल्या दिवशी झालेला आहे. तर तो आपल्याला 6 तारखेला झालेला बघायला मिळतो. म्हणजे 7 तारखेला चतुर्थी उदयास येत नाहीये. तर त्यामुळे इथे जो काही 30-53ला जी संपते आहे ती 7 तारखेच्या 30-53ला संपते आहे. तर त्यामुळे इथली जी षष्ठी आहे ही षष्ठी ही 9 तारखेच्या 31/6ला ही षष्ठी समापन होते आहे आणि 9 तारखेच्या 31/6लाच सप्तमी लागते आहे. म्हणजे त्या दिवशीचा सूर्य जो काही आहे ही त्या दिवशीची सप्तमी बघतो आहे असा त्याचा अर्थ होतो. आणि मग त्या दिवशीचा रवी उदय काय आहे तो बघायला लागेल. सकाळी 7 वाजून 15 मिनिटांनी. 7 वाजून 15 मिनिटांनी आहे. आणि आपलं इथे 31 वाजून 6 म्हणजे सकाळी 7 वाजून 6 मिनिटांनी आपल्याला इथे सप्तमी जी काही आहे त्याची सुरुवात होते आहे. म्हणून आपल्याला त्या दिवशी जी 9 तारखेला जी सप्तमी मिळते आहे ती अहोरात्र मिळते आहे. ती दुसऱ्या दिवशी सकाळी 8 वाजून 24 मिनिटांनी त्याचं समापन होत आहे आणि 8 वाजून 24 मिनिटांनीच अष्टमीचा प्रारंभ होत आहे. व सप्तमी गुरुवारी सकाळी 7 वाजून 6 मिनिटांनी चालू होते सप्तमी. सकाळी 7 वाजून 6 मिनिटांनी सप्तमी चालू होतीये आणि 7 वाजून 15 मिनिटांनी आपला सूर्योदय आहे. तर त्यामुळे सूर्योदयाच्या आधीच सुरू होत असल्या कारणानं ती अहोरात्र म्हणजे दुसऱ्या दिवशीच्या सूर्योदयानंतर पण सुद्धा सप्तमीच आहे म्हणून ही अहोरात्र होते. अहोरात्र म्हणजे दिवस आणि रात्र म्हणजे सूर्योदयाच्या आधी पण तीच होती, सूर्यास्तानंतर पण तीच असणार आहे आणि दुसऱ्या दिवशीच्या सूर्योदयानंतर सुद्धा तीच आहे. याचा अर्थ अहोरात्र असा. अहोरात्र हो. आणि मग वार थोडासा बदलतो का म्हणजे खरं तिथी आणि हे जे आपला जो वार आहे म्हणजे आता आपण हिंदू पंचांगाप्रमाणे मराठी पंचांगाप्रमाणे आपल्याकडे येणारा जो वार आहे हा वार सूर्योदयाला प्रारंभ म्हणजे आता आपण समजा सूर्योदयाला किंवा ब्रह्ममुहूर्ताला प्रारंभ अशा पद्धतीने आपण त्याचा एक हे घेऊ शकतो. दुसरं काही बोलू नका बरं का प्लीज. कोणाचा माईक चालू आहे त्यांनी. इथे फक्त वर्गात लक्ष द्या. हॅलो. बोला. गुरुजी एक प्रश्न आहे की 8 बोला. तारखेला सकाळी 7 वाजून 6 मिनिटांनी षष्टी समाप्ती होते आणि सप्तमी सुरू होते. किती तारखेला म्हणता तुम्ही? 8 तारखेला. 8 तारखेला बरोबर. मग त्या दिवशीचा पूर्ण दिवस सप्तमी ग्राह्य धरायची की षष्टी ग्राह्य धरायची? नाही, सप्तमी ग्राह्य धरायची. 8 तारखेला सूर्योदयाच्या आधी तिथी संपतीये ना. हो. मग सूर्योदयाच्या आधी जर तिथीचं समापन येत असेल तर सूर्योदयाला जी तिथी बघितली जाते म्हणजे सूर्योदयाच्या आधी समजा 1 मिनिट तिथी समापन होतीये आणि सूर्योदयानंतर जर तिथी जी काही आहे. एकच मिनिट. माझा आवाज पोचतोय? सूर्योदयानंतरची जी तिथी आहे तर ती तिथी सप्तमी आहे. तर सूर्योदय पूर्ण दिवसाची तिथी ही सप्तमी झाली. मी पण कारण की हे बघतानाच इकडं तारखा इकडं पण तिथी इकडं पण तारखा गोळ होतो. ते 7-8 इकडं कसं नाही हे तुम्ही कोण काय प्रश्न विचारते मला कळेना. दादा परत प्रश्न विचारा तुमचा जो काही प्रश्न होता तो. रवींद्र नाव आहे बघा ते बोलतायत ना त्यांचं म्यूट केलं पाहिजे. ते फोन आलता म्हणून काही झालं. थांबा आपण सगळ्यांना म्यूट करू आणि परत आता कन्व्हर्जन घेऊयात परत. साक्षीताई तुम्ही बोलत होता ना आता. तुमचं माईक ऑन करत आहे.
तुमचं माईक ऑन करा ताई. मनीषाताई नमस्कार, बोला. मला हे विचारायचं होतं, म्हणजे साक्षीताईंनी आता जसा प्रश्न विचारला ना, की माझा आवाज येतोय ना? हो, येतो व्यवस्थित येतो. त्यांनी जसा प्रश्न विचारला ना, की तिथी म्हणजे सूर्योदयाच्या आधी ती तिथी संपतीये, 9 तारखेला विचारलं ना ते, 8 तारखेला. 8ला, हो हो हो. तर गुरुवारची जी तिथी आहे ती षष्ठी संपते आणि नंतर सप्तमी अहोरात्र आहे. मग आपण सप्तमी ग्राह्य धरणार. नाही. गुरुवारी षष्ठीच आहे. आणि आपल्याकडे कसं आहे की सूर्योदय किती वाजता आहे, तर सूर्योदय 7:15 आहे. आणि ह्या तिथीचं समापन कधी होतंय, तर 7:06 होतंय. म्हणजे सूर्योदयाच्या आधी समापन होतंय. आपल्याकडे कसं आहे की जसं इंग्रजी कॅलेंडरला रात्री 12 वाजता याच्यामध्ये दिवसामध्ये बदल होतो, तसं आपल्याकडे मराठी पंचांगामध्ये सूर्योदय झाला की दिवसामध्ये बदल होतो. म्हणजे सूर्योदय झाला की तिथे दिवस बदलतो, तोपर्यंत ते आधीच्या दिवसामध्येच ग्राह्य धरलं जातं. म्हणजे आता इथे सूर्योदय अजून झालेला नाहीये ना, 31:06 इथे सूर्योदय झालेला नाहीये. याचा अर्थ होतो सूर्योदय झालेला नाहीये. बरोबर. सूर्योदय एकदा झाला की सूर्योदयाचा जो काही काळ असतो, त्या सूर्योदयाच्या काळापासून समजा आता इथे बघा, सॉरी, इथे 10 तारखेला बघा, 10 तारखेच्या गणितामध्ये आपल्याला ते स्पष्ट दिसतं की इथे सकाळी सूर्योदय झालेला आहे. 10 तारखेला सूर्योदय 7:15 झालेला आहे. आणि इथे सप्तमी जी काही आहे ही 8:24 संपलेली आहे. बरोबर. मग तो सूर्योदय किती वाजता झालाय, 7:15. मग 7:15 त्या दिवशीचा दिवस प्रारंभ झाला. त्यामुळे त्या दिवशीची तिथी सप्तमीच धरली जाणार का? त्या दिवशीची सूर्याने सप्तमी बघितलेली आहे, त्यामुळे सप्तमी तिथी धरली जाणार. कधी? 10 तारखेला सुद्धा. अच्छा. पण दिवसाची तिथी सप्तमी. पण तुम्ही याच्यामध्ये जर बारीक गोष्ट तुम्हाला समजा एखादी बघायची आहे, आता समजा उदाहरणार्थ आपण इथे 3 आणि 6 तारखेला जसं बघितली, बारीक गोष्ट बघितली आपण, की समजा आपल्याकडे प्रश्न कधी येतो की ज्यावेळेला तिथींचा लोप होतो, एखाद्या तिथीलाच विशिष्ट कार्य असतं, म्हणजे एखादं श्राद्ध तिथीलाच असतं, तर अशा वेळेला कधी बघायचं, तर अशा वेळेला तिथे विचार जो काही आहे हा विचार माध्यान्ह व्यापिनी आहे का, किंवा ती कसं आहे, त्याच्या पद्धतीने ठरवावं लागतं. आता समजा इथे 6 तारखेचंच उदाहरण आपण परत एकदा बघूयात. 6 तारखेच्या उदाहरणामध्ये काय आहे बघा, की सकाळी 8:02 ही तृतीया ही समापन होते आहे आणि चतुर्थी ही प्रारंभ होते सकाळी 8:02. कधी? 6 तारखेला. आणि 7 तारखेच्या सकाळी 30:53 चतुर्थी ही संपते आहे. पण सूर्योदय चतुर्थी बघत नसल्या कारणानं मला जो काही प्रश्न येतो की मला चतुर्थीला समजा जर माझ्या घरी श्राद्ध असेल किंवा चतुर्थीला माझ्या घरी एखादी काय म्हणतात त्याला, एखाद्याचा जन्मदिवस चतुर्थी असेल आणि त्या चतुर्थीला त्याचं सहस्रचंद्र दर्शन आहे आणि मला त्याच दिवशी त्याचं हे करायचं आहे, म्हणजे पौष शुद्ध चतुर्थी, पौष कृष्ण चतुर्थीलाच एखाद्याचं सहस्रचंद्र दर्शन करायचं आहे, तर मला प्रश्न काय पडतो की मी त्याचं सहस्रचंद्र दर्शन कधी करावं? ते 6 तारखेला करावं का 7 तारखेला सकाळी ही चतुर्थी समापन होते म्हणून त्या 7 तारखेला करावं? तर मग माझ्या प्रश्नाचं उत्तर असं मिळतं की मला हे 6 तारखेलाच या गोष्टी केल्या पाहिजेत. का? कारण 7 तारखेचा सूर्योदय होण्याच्या आधी ही तिथी समापन होते आहे. म्हणून आपल्याला हे सगळं जे काही आहे हे सूर्योदयावरती अवलंबून असतं. म्हणून रवी उदय आणि रवी अस्त हे बघून आपल्याला या सर्व इथे गोष्टी घ्याव्या लागतात. म्हणजे आता उदाहरणार्थ आता हे दिनमान जे दिलेलं आहे, या दिनमानाची पण एक थोडक्यात एक वैशिष्ट्य सांगून ठेवतो की हे दिनमान जे काही आहे हे दिनमानाचे जर सलग 5 भाग केले तर आपल्याला त्याच्यामध्ये वेगवेगळ्या वेळा मिळू शकतात, की साधारणतः याच्यामध्ये माध्यान्ह वेळ मिळेल, याच्यामध्ये आपल्याला सूर्य माध्यान्ही कधी येतोय याची पण वेळ आपल्याला दिनमानावरून वगैरे काढता येते. हा थोडासा क्लिष्ट भाग झाला, पण याच्यामध्ये काय म्हणता येईल की याच्यातनं तिथीचं जे गणित आहे हे तिथीचं गणित सूर्योदयावरतीच अवलंबून आहे. त्यामुळे सूर्योदय आणि सूर्यास्त कधी आहे त्याच्यावरतीच या सर्व गोष्टी अवलंबून राहतात. पण प्रश्न काय आहे ना गुरुजी, इथे सप्तमी जी आता ही आपण 10 तारखेला बघत होतो ना, सप्तमी 10 तारखेला सकाळी 8:24 संपते.
बरोबर हा, त्याच्यानंतर अष्टमी चालू होते. बरोबर. मग ती अष्टमी ग्राह्य धरायला लागेल ना, म्हणजे हा, जरी त्याच्यानं सूर्याने सप्तमी बघितली असली तरी. बरोबर बरोबर बरोबर. है ना? पण हा. बरोबर बरोबर. पण सप्तमीची जी कार्य आहेत ती सगळी 9 तारखेलाच होतील. हा, हम्म. बरोबर. मग सप्तमी रिलेटेड जी आहे ती सगळी आदल्या हा, दिवशी 9 समजा तारखेला समजा होते. सप्तमीचं व्रत असेल एखाद्याकडे, तिथींची व्रत असतं, सप्तमीचं व्रत असेल एखाद्याकडे, तर ती हा. 9 तारखेलाच सर्व सप्तमीचे कार्य होतील. ती 10 तारखेला होणार नाहीत. 10 तारखेला कालाष्टमी आहे. 10 तारखेचं इथे शास्त्रार्थ काय दिलेलं आहे, कालाष्टमी आहे. त्या दिवशी अष्टमीच आहे. म्हणजे समजा एखाद्याचा अष्टमीचा उपवास असेल तर तो कधी पकडेल अष्टमीचा उपवास, तर 10 तारखेलाच पकडेल. त्या दिवशी सप्तमी जरी दिलेली असली तरी. कारण का ती माध्यान्ह व्यापिनी, म्हणजे माध्यान्हीचा जो सूर्य आहे, 12 वाजताचा जो सूर्य आहे, दुपारच्या 12 वाजताचा सूर्य, तो इथेही बघत नाही, म्हणून आपल्याला इथे ही गोष्ट मिळत नाही, असा त्याचा थोडक्यात अर्थ असतो. अच्छा. आणि हे रवी उदय जे दिलेलं आहे ना, त्या रवी उदयमध्ये वरती 7 आणि ते रवी अस्त 18 दिलेलं आहे आणि इथे 15-15 दिलेलं आहे, 14-15. मग ते हा. कसं अंडरस्टँड करायचं की आता याचा अंडरस्टँड म्हणजे की हे फिक्स आहे. हे या 15 दिवसांचं, म्हणजे 4 तारखेपासून 18 तारखेपर्यंतचा रवी उदय हा 7 वाजून अमुक अमुक मिनिटांनी होणार, हे हा. फिक्स आहे. आणि रवी अस्त हा 18 म्हणजे संध्याकाळचे 6 वाजून अमुक अमुक मिनिटांनी होणार, हे फिक्स आहे. त्यामुळे वरचे हे जे 2 संख्या आहेत त्या बारीक छोट्या अक्षरामध्ये दिलेल्या असतात आणि त्याच्या खालची जी खालच्या ज्या संख्या आहेत त्या मोठ्या ह्याच्यात दिलेल्या असतात, की किती वाजून किती मिनिटांनी. समजा 7 वाजून 14 मिनिटं, 7 वाजून 15 मिनिटं, 7 वाजून 15 मिनिटं, 7 वाजून 14 मिनिटं, अशा पद्धतीने. अच्छा. म्हणजे वरचं जे 7 दिलंय ते 7 आणि पुढचे 14 मिनिटं किंवा हा, 15 ही सगळी मिनिटं मिनिटं किंवा आहेत. 16 आता मिनिटं आता हा ही ओके ओके. हा, आता 4 तारखेला 7 वाजून 14 मिनिटं, 5 तारखेला 7 वाजून 14 मिनिटं, 14, 14, 15, 15, 16, 16, 16, 16 असं वाढत जातं ते पुढे. ओके ओके ओके. आलं का हा, लक्षात? ते जरा कन्फ्युजिंग वाटलेलं. थँक्यू. वेलकम. अजून कोणाला काही अडचण येते? नमस्कार. नमस्कार गुरुजी. नमस्कार. गुरुजी, माझं मगाशी बोलणं जरा अर्धवट राहिलं हो. होतं. ते 8 तारखेला जर तिथे सप्तमी ग्राह्य धरली जाते तर मग तिथे षष्टी का लिहिलंय? आणि दुसरा प्रश्न असा आहे नाही, 8 की तारखेला एकच मिनिट, 8 तारखेला षष्ठीच आहे. पण सूर्याने तर म्हणजे सप्तमी बघितली आहे ना? नाही, सूर्याने कधी बघितली आहे? सूर्याने 8 तारखेला षष्ठीच बघितलेली आहे. 7 वाजून 6 मिनिटांनी षष्टी संपते आणि इथे संपते आहे. सूर्योदय 7 वाजून 15 मिनिटांनी आहे ना? हो, पण ते कोणाच्या याच्यामध्ये जातं? मगाशी मी तेच सांगितलं तुम्हाला. मी काय सांगितलं तुम्हाला, की इथे आपल्याला 6 तारखेचं, म्हणजे जिथे तिथीचा लय झालेला आहे त्याची तारीख बघायला लागेल. तिथीचा लय हा चतुर्थीचा झालेला आहे आणि चतुर्थीचा जर तिथीचा लय असेल तर त्याच्यासाठी म्हणून आपल्याला याचं उदाहरण काय घ्यायला लागेल, की हे जे इथे 6 षष्ठीच्या दिवशी समोर 31 वाजून 6 मिनिटं असं दिसतं आहे, तर ते किती तारखेला दिसतं आहे? 8 तारखेला आपल्या इथे दिसतं आहे. 8 तारखेचं हे दिसतं आहे, याचा अर्थ हे 7 तारखेमध्ये 9 तारखेमध्ये जातं. हे गणित जे काही आहे 31-6 म्हणजे हे 9 तारखेची पहाट आहे, 9 तारखेचं सूर्योदयाच्या आधीची वेळ आहे, असा त्याचा अर्थ होतो. ओके, आलं का लक्षात? हो. हा, कारण काय आहे, आपल्याकडे रात्री 12 नंतर जसं 00 होऊन इंग्रजी वेळेप्रमाणे 00, 1, 2, 3, 4, 5, 6 असं होतं, तसं पंचांग पद्धतीने काय होतं, रात्रीचे 12 म्हणजे 24, रात्रीचे 1 म्हणजे 25, 26, 27, 28, 29, 30 आणि 31 अशा पद्धतीने ते गणित चालतं. पुढचंही तसंच ना मग गुरुजी? सप्तमी आणि अष्टमीचंही तसंच होईल ना मग? हा, सप्तमी आणि अष्टमीचं तसंच आहे. पण आता याच्यामध्ये काय गंमत आहे, की सूर्योदय जोपर्यंत होत नाही, समजा जर आपल्याकडे सूर्योदय असं धरून चला तुम्ही, की 7 वाजून 30 मिनिटांनी सूर्योदय होणार आहे, सकाळी 7:30 वाजता सूर्योदय होणार आहे आणि सकाळी 7:30 वाजता होणारा जो सूर्योदय आहे त्या सूर्योदयाच्या आधी येणारी जी तिथी आहे किंवा आधीपर्यंत असलेली जी तिथी आहे किंवा तिथीची समापन आहे, ते तिथीचं समापन कधी देणार, तर ते सूर्योदयाच्या आधी येणारी जी सगळी संख्या आहे ती 31, 32 अशा याच्यामध्ये नोंदवली जाते.
समजा जर सूर्योदय याच्या आधीच झाला, समजा जर 6:25 सूर्योदय झालेला आहे, हा, तर 6:25 जर तो सूर्योदय असेल तर इथे 31:06 येणार नाही. इथे काय होईल की इथे इथे वरती जसं दिलेलं आहे तशाच पद्धतीने इथे दिलं जाईल. म्हणजे इथे षष्ठीचा सुद्धा लोप होईल, म्हणजे असा याचा अर्थ होतो. हा, हे थोडंसं समजून घेण्याचं गणित आहे. याचं गणित काय आहे की आपलं कालमापन जे काही आहे, कालमापनामध्ये आपल्याकडे असं लिहून ठेवायचं की रात्रीचे 12 म्हणजे 24 हे फिक्स आहे आपल्याकडे. आणि मग त्याच्या पुढे 25, 26, 27, 28, 29, 30, 31 पर्यंतचं आपल्याकडे गणित आहे मॅक्सिमम. आता हे मॅक्सिमम गणित का आहे, तर सूर्योदय हे सगळ्यात मोठा क्रायटेरिया आहे त्याच्यासाठी. रवी उदय, आता रवी उदय हा जर सकाळी 6 वाजता असेल, सकाळी 6:30 वाजता असेल, सकाळी 5:45 वाजता असेल, तर 5:45 वाजता होणारा जो सूर्योदय आहे, सूर्योदय झाल्यानंतर सगळं गणित परत नॉर्मल कॅल्क्युलेशन नुसार होतं. सूर्योदय सकाळी 6, समजा 5:45 सूर्योदय झाला, तर हे सगळी तिथीची गणितं जी काही आहेत, ही तिथीची गणितं नॉर्मल आकड्यांमध्ये येतात. म्हणजे सकाळी 7 इथे समजा आता 31:06 लिहायच्या ऐवजी इथे 7:06 एवढंच लिहिलं जातं, असा अर्थ होतो. नमस्कार गुरुजी. नमस्कार. धन्यवाद गुरुजी. मला एक श्रीराम. विचारायचंय. हो, बोला. आता 17 आणि 18 तारीख आहे ना, तर 17 आणि 18 तारीख. हा, बोला. हा, 24:04 म्हणजे अमावस्या रात्री 24:04 लागते का? रात्री 24:04 अमावस्या लागते, बरोबर, परफेक्ट. आणि म्हणजे दुसऱ्या दिवशी रविवारी 17 तारखेला 24 म्हणजे रात्री 12:04 अमावस्या लागते. आणि 18 तारखेच्या 25:22 म्हणजे रात्री 1:22 अमावस्या आहे. इथं अहोरात्र कसं काय दिलं नाही त्यांनी? इथे अहोरात्र द्यायची गरजच नाही ना, कारण सूर्योदय बघत नाही ना अमावस्या. ओके सर. हा, कारण इथे काय होतंय, आता इंग्रजी तारीख काय आहे इथे 17 तारखेला रात्री 12:04 म्हणजे इंग्रजी तारखेप्रमाणे रात्री 18 तारखेची ही 18 तारीख सुरू झालेली ऑलरेडी. हो, आलं का लक्षात? सर. म्हणजे 17 तारखेला 24:04 जर दिली असतील, तर 18 तारखेची ती 12:04 आहेत ना सुरुवातीची, म्हणजे 00:00.04 असा त्याचा अर्थ होतो. हा, म्हणजे आपण रेल्वेचं गणित बघूयात. रेल्वेचं गणित काय होईल इथे, 00. म्हणजे 18 तारीख किती तिथे? हा, बरोबर, ही 18 तारीखच आहे, 18 तारखेच्या आधीच आहे. आणि का इथे अहोरात्र नाहीये, कारण दुसऱ्या दिवशीचं सूर्योदय बघतोय का, नाही बघत आहे इथे. म्हणजे 19 तारखेच्या याच्यामध्ये आपल्याला हे 31चं जे गणित आहे, म्हणजे सूर्योदय ते सूर्योदय हे जे गणित आहे, हे गणित इथे होत नाही, म्हणून इथे अहोरात्र येत नाही. म्हणजे पण मला असं म्हणायचं का, तर रात्री 12:04 लागते, ते म्हणजे सूर्योदय असतो, म्हणजे होणारच ना त्याच्यानंतर असं? नाही, सूर्योदय होणार, पण कोणाचा होणार, 18 तारखेचाच होणार. ओके. हा, आणि 19 तारखेचा सूर्योदय होईपर्यंत अमावस्या आहे का, तर नाहीये. 19 तारखेला रात्री 1:22 अमावस्या समापन आहे. ओके. हा, त्यामुळे तो जर 19 तारखेला जर सकाळी किती तारखेला सूर्योदय आहे 19 तारखेचा आपण बघूयात, पुढच्या पानावर दिलेला असेल इथे त्यांनी. 19 तारखेचा सूर्योदय जे काही आहे सकाळी 7:16 आहे. समजा जर अमावस्या समाप्ती 19 तारखेला जर 7:18 असते, तर इथे मात्र 20 तारखेला तुमच्या म्हणण्याप्रमाणे इथे मात्र 18 तारखेला तुमच्या म्हणण्याप्रमाणे इथे अमावस्या अहोरात्र त्यांना द्यावं लागलं असतं. ओके. हा, आणि हे 10 तारखेला जे आहे ना शनिवारी 8:24 हस्त नक्षत्र लागतं का? नाही, हस्त नक्षत्र किती वाजता लागतं म्हणालात तुम्ही? 8:24 लागतं का? नाही, हस्त नक्षत्र 8:24 नाही. हस्त नक्षत्राच्या समोर काय दिलंय, 15:40. समाप्तीची वेळ आहे ना ही, समाप्तीची वेळ आहे. सॉरी, ही 13:41. हस्तच्या समोर काय दिलंय, 15:40. मग हस्त लागतोय कधी, तर आदल्या दिवशी 1:41 दुपारी हे हस्त नक्षत्र लागतंय. आणि समापन कधी होतंय, दुसऱ्या दिवशी 3:40. ओके. सर. हा, बोला दादा. सर, मला हे विचारायचंय
की इथं 31 च्या पुढं किती पर्यंत वेळ असते याची, म्हणजे 35 नाही 36 नाही 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 असं असू एवढी शकतं जात का? नाही, एवढी जात नाही कारण मॅक्सिमम आपल्याकडे आता आपण महाराष्ट्राच्या आपल्याकडे जो उष्णकटिबंध प्रदेश आहे त्याच्यामध्ये साधारणतः मॅक्सिमम 7:20 सूर्योदय सांगितलेले आहेत. त्याच्यापेक्षा जास्त सूर्योदय लांब जात नाही. तर त्यामुळे आपल्याकडे अच्छा 31च मॅक्सिमम आहे. अच्छा अच्छा. नाही नाही, समाप्तीच्या वेळा म्हणलं वाढतायत की काय असं नाही मला नाही नाही वाटलं. नाही नाही आपल्याकडे आता फक्त थंडीच्या दिवसांमध्ये ही गोष्ट आहे. बाकी अच्छा अच्छा. दक्षिणायनामध्ये फक्त ही गोष्ट होते आणि ते पण साधारणतः नोव्हेंबर डिसेंबरच्या आसपासच होते ही. त्याच्यापेक्षा जास्त काही पुढे जात नाही आपल्याकडे. आता इथून अच्छा पुढच्या अच्छा. सगळ्या ज्या वेळा आहेत त्या वेळा तुम्हाला इथे बघा, आता इथे त्या सगळ्या ज्या वेळा आहेत त्या वाढताना दिसतील तुम्हाला सगळ्या. म्हणजे आपण अलीकडे हम्म. अलीकडे येऊ सगळं. म्हणजे आता सूर्योदय जो बरोबर. काही आहे हा सूर्योदय बघा हळूहळू जर पुढे गेला इथे पंचांगामध्ये तुमच्याकडे पंचांग समोर फिजिकली असेल तर पंचांगामध्ये हम्म. आपण त्या सगळ्या वेळा आहेत त्या सकाळी 6 वाजेपर्यंत येऊन थांबतात परत. हम्म. कारण आता आणि उत्तरायण मला प्रारंभ झाला ना म्हणून. हा बोला. हा आणि मला हे विचारायचंय, रात्री 12 ते साधारण दुसऱ्या दिवशीचे रात्रीचे 12 पर्यंत दिवस असतो ना? हा आपला इंग्रजी दिवसाप्रमाणे तो दिवस आहे बरोबर. हा बरोबर आहे की नाही? हो बरोबर. तर मग हा ते ते 24 तास आणि पुढे 31/6 जे दिलंय, हा मग तिथनं पुढे ते दुसऱ्या दिवशी 31/6 म्हणजे हा आता साधारण याचं कन्फ्युजन करून घेऊ नका. याचं कन्फ्युजन कसं होतं बघा की आपल्याकडचा जो दिवस आहे आपल्याकडचा हम्म. दिवस मुळात हा ब्रह्ममुहूर्त किंवा सूर्योदय या दोन्हीपैकी एकाला आपण स्टार्टिंग पॉईंट मानू शकतो. आपण ब्रह्ममुहूर्ताला पण मानू शकतो किंवा आपण सूर्योदयाला पण मानू शकतो. पण आपण आता पंचांगानुसार सूर्योदय हाच आपला दिवसाचा प्रारंभ आहे. तर हम्म. तर पंचांगाप्रमाणे जर सूर्योदय जर दिवसाचा प्रारंभ आहे तर आपल्याकडे काय होतं की आपल्याकडची जी गोष्ट आहे ती सकाळी 6 वाजता किंवा 7 वाजता अशीच सुरू होते. 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20, 21, 22, 23, 24 आणि असं परत ते पुढे फिरून ते येतं. त्याचा अर्थ 24 तासच होतो. त्याच्यामध्ये 24 तासापेक्षा जास्त त्याच्यामध्ये गणित नाहीये. अच्छा अच्छा. हा हा म्हणजे नाही दोन्ही आणि दोन्ही मिळून मला एकच आहे. फक्त हा. बोलण्याची भाषा वेगळी आहे असं. हा अच्छा अच्छा. आणि मला हा अजून एक प्रश्न आहे बोला. की समजा हे यांनी 24च शेवटची लिमिट ठेवली असती तर हा मग काय, म्हणजे काय झालं असतं असं म्हणायचंय, म्हणजे 31/6 इंग्रजी तारीख आपण आत्ता ऍक्सेप्ट केली ना. असं दिलं असतं तरी चाललं असतं ना? नाही 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 तसं नाही. इंग्रजी तारीख आपण आत्ता ऍक्सेप्ट केली ना. आपल्याकडे परंपरागत पद्धत काय आहे, हम्म. सूर्योदय आहे. सूर्योदयाच्या आधी जर आपण समजा एखादी जर गोष्ट घेतली तर त्याचं कन्फ्युजन किती वाढेल मी तुम्हाला त्याचं एक छोटंसं उदाहरण सांगतो. आता बघा इथे रात्री हम्म. इथे दुपारी 12:30 ही गोष्ट काय आहे, एक प्रतिपदा जी काही आहे ही प्रतिपदेचं समापन हम्म. आहे. मग आता हो आपण हो जर हो. समजा आता इथे 17 तारीख जर बघितली, 17 तारखेला हम्म. रात्री 24:04 आपल्याला हम्म. इथे काय संपतीये, चतुर्दशी संपतीये. आणि इथे जर आपण हम्म. त्या 24च्या गणिताप्रमाणे म्हणजे इथे जर आपण जर समजा 00 असं म्हटलं, 0:04 इथे ही समापन होतीये. पण कोणाच्या समापन होतीये? तर 17 तारखेच्या 0:04 होती तर ते एक दिवस अलीकडे जाते परत. हो हो हो. हा तर अच्छा अच्छा. तसा म्हणून तो गोंधळ होऊ नये म्हणून या दोन्ही गोष्टी इथे बघायला लागतात. म्हणजे इंग्रजी तारीख काय आहे, इंग्रजी तारखेचं गणित आपल्याकडे आता व्यवहाराने सगळ्यांना हम्म. पक्क आहे की रात्री 12 वाजता दिवस बदलतो. हम्म. तसं इथे सूर्योदयाला बदलतो. हम्म. हा म्हणून रवी आणि उदय हा हे बघायचा नेहमी, की रवी उदय बघितला की आणि आपल्याला सगळ्या गोष्टी फिक्स होतात. हा बोला. आणि 14 नाही सॉरी 5 तारखेला द्वितीया आणि सोमवार आहे, बरोबर? बरोबर आहे. हा. आणि तिथं समाप्ती वेळ दिली 9:57, बरोबर? बरोबर. आणि 9:57 ला तृतीया चालू होते. परफेक्ट. 9:57 तृतीय चालू होते. हा. आणि 9:57 ला तृतीया चालू होऊन ती साधारण 6 तारखेला 8:02 संपते. बरोबर बरोबर बरोबर. बरोबर. आणि 8:02 संपल्यानंतर चतुर्थी ही साधारण 6:53 ला 7 तारखेला संपते. संपते. बरोबर बरोबर बरोबर. बरोबर. हा.
हेच क्लिअर करून घ्यायचं होते. तर थोडस जरा नाही, अडचण बरोबर यायला लागली बरोबर. होती मला आता समजायला. बरोबर. कारण आपण जेवढं हे वाचू ना तेवढं आपल्याला क्लिअर होऊन जाईल. हा. आणि ह्यांनी जर का इकडं इंग्रजी दिला असतं ना, हा आणि ते रवी असतं, रवी उदय जर का दिला असतं ना, ते जरा सोपं पडलं असतं. हे इकडे बघावं लागते, हे इकडे बघावं लागते, त्यांनी कन्फ्युजन होते. नाही, थोडं थोडं आता कसं आहे, तुम्ही आता पंचांग वाचायला जस्ट शिकता आहात आता. आता हा पंचांग हा वाचायला शिकल्यानंतर तुम्ही आता ही तारीख इथे दिलेली, इथे तारीख का देण्याचं कारण आहे, साधारणतः नॉर्मल मनुष्य, आता तुम्ही पंचांग डिटेल वाचायला शिकताय. हो नॉर्मल हो मनुष्य काय बघणार, की नॉर्मल मनुष्य बघणार एवढं फक्त, की इथे इंग्रजी तारीख कुठे दिलेली, इथे ते इंग्रजी तारखेच्या समोर इथे त्यांनी हा इथे हा दिलेलं असतं, इष्टी द्वितीया श्राद्ध, 5 तारखेला भद्रा, हम्म, हे 20 वाजून 54, हम्म, नंतर तृतीया श्राद्ध, 6 तारखेला अंगारक हम्म, चतुर्थी. पण अंगारक चतुर्थी का 6 तारखेला घ्यायची हम्म, याचं कारण मीमांसा जी काही आहे ही सगळी इकडे या या भागामध्ये आहे बघा, इथल्या हम्म, भागांमध्ये. तर हम्म. ती गोष्ट आपल्याला जर आणि घ्यायची असेल तर असं सर त्याच्यासाठी बोला. असं सर एकादशी ही सूर्याने पाहिलेली धरावी लागते ना? नाही, त्याच्यामध्ये 2 प्रकार आहेत. आता तुम्ही वैष्णव पद्धत जर फॉलो करत असाल तर त्याला भागवत एकादशीच आपल्याला, म्हणजे सूर्यानी जी बघितलेली आहे तीच तुम्ही ग्राह्य धरता. जर समजा नाही नाही तुम्ही स्मार्ट हा सर 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 नाही हा नाही, माझा हा प्रश्न होता की कोणी म्हणतात की सूर्याने पाहिलेली धरावी, म्हणून माझा प्रश्न होता की सूर्याने पाहिलेली धरावी का काही अजून पद्धत आहे नाही, आता एकादशी त्याच्यासाठी त्याच्यासाठी समजा जर आपण 6 तारखेला जसं चतुर्थीचा लोप झालेला आहे तसं हम्म एकादशीचा लोप जर झाला असेल आणि हम्म सूर्य कोणतीच एकादशी बघत नसेल, हम्म तर तुम्ही कुठली एकादशी कराल? अवघड. हा, ते अवघड नाहीये. त्याचा अर्थ असा होतो की सकाळी सूर्योदयानंतर समजा एकादशी लागली आणि दुसऱ्या दिवशीचा हम्म सूर्योदय व्हायच्या आतच एकादशी जर समापन झाली हम्म तर आपल्याला सूर्योदयापासून दुसऱ्या दिवशीच्या सूर्योदयापर्यंत मधल्या काळामध्ये जी तिथी मिळते ती आपल्याला ग्राह्य धरायची आहे. सर हे समजा टीव्हीचा समजा आवाज समजा आता माईक बंद करा ना. हा, एकच मिनिट हा. मी सगळ्यांचाच आवाज म्यूट करतो. आता बघा, इथे लक्षात घ्या, इथे अंगारक चतुर्थी आहे. हा, चतुर्थीचे उपवास किती जणांचे असतात? भरपूर जणांचे असतात. मग आता अंगारक चतुर्थी इथे दिलेली आहे, मंगळवारी ती चतुर्थी आलेली आहे, पण सूर्य चतुर्थी बघत नाही आणि दुसऱ्या दिवशीचा सूर्य सुद्धा चतुर्थी बघत नाही. मग याचा अर्थ चतुर्थीचा उपवास करायचा नाही का? असं होतो का? तर असं होत नाही. तर इथे साधारणतः 8 वाजून 2 मिनिटांनी ही चतुर्थी लागते आहे आणि दुसऱ्या दिवशीचा 6 वाजून 53 मिनिटांनी इथे आपली चतुर्थी जी काही आहे या चतुर्थीचं समापन होते आहे. मग हा मधला जो काळ आहे, हा मधला काळ चतुर्थी उपासनेचा काळ आहे. मग मधल्या काळामध्ये आपल्याला इथे चतुर्थी ही करायचीच आहे. याचा अर्थ असा होत नाही की चतुर्थी नाहीच आहे. हा, तद्वत जशी सूर्याने समजा यांच्याकडे काय आहे, वैष्णव संप्रदायाचं मत काय आहे, किंवा जे भागवत उपासक आहेत त्यांचं मत काय आहे, की त्यांचं मत असं आहे की सूर्य जी एकादशी बघतो ती एकादशी आम्ही करणार. म्हणजे 2 एकादशी येतात, एक सूर्योदयानंतर लगेच एकादशी संपते, तरी पण त्या दिवशी ते एकादशी करतात आणि दुसऱ्या दिवशी द्वादशीचं व्रत करतात. कारण सूर्याने ती एकादशी बघितलेली आहे असा त्याचा अर्थ होतो, म्हणून ते करतात. आता असं जर झालं, म्हणजे 6 तारखेला जसा अंगारक योगाचा गोंधळ झालेला आहे तसा जर योग जर झाला, एकादशीचा लोपच झालेला आहे, एकादशी कुठलाच सूर्य बघत नाही, म्हणजे सूर्योदयाच्या आधी कुठलीच एकादशी नव्हती आणि सूर्य ती एकादशी बघतच नाहीये, याचा अर्थ जर असा झाला तर मग एकादशी करायची नाही का? त्या दिवशी त्या महिन्यात उपवास नाही असा त्याचा अर्थ होतो का? तर असं नाही होत त्याचा अर्थ. तर याच्या मधला जो काळ आहे या मधल्या काळामध्ये असतो, म्हणून याच्यासाठी आपण पंचांग वर्ग का घेतला? याच गोष्टींसाठी बनवून घेतलेला आहे की तुम्ही हे बघायला शिकाल, हे बारकाईने जेव्हा बघायला शिकाल तेव्हा तुम्हाला लक्षात येईल, अरे हा, कॅलेंडरमध्ये तर असं दिलेलं आहे पण याचा अर्थ हा असा होतो. म्हणजे आपल्याकडे काय होतं की पंचांग वाचन का घ्यावं लागतं? कारण आपल्याकडे हल्ली काय होतं की द्वैत मतं खूप येतात, की या दिवशी हे नाही, या दिवशी हे नाही. आपलं आपण बघावं आणि आपलं आपण ठरवावं की आपण ही गोष्ट आहे, ही गोष्ट बघितली, ही गोष्ट ठरवली आणि इथून पुढे आपण गेलो, असा त्याचा अर्थ होतो. चला,
आपली ही जर प्रॅक्टिस खूप झाली. आपण आता थोडंसं पुढच्या वेगळ्या भागाकडे जाऊयात. इथे पंचांगामध्ये पान नंबर 106 काढा. पान नंबर 106 काढा. इथे दिलेला आहे राहूचा अशुभ काळ. सॉरी हा, राहूचा अशुभ काळ इथे दिलेला आहे. हा राहूचा अशुभ काळ रविवारी सायंकाळी 4:30 ते 6 असा आहे. सोमवारी सकाळी 7:30 ते 9 असा आहे. मंगळवारी दुपारी 3 ते 4:30 असा आहे. बुधवारी दुपारी 12 ते 1:30 असा आहे. गुरुवारी दुपारी 1:30 ते 3 असा आहे. शुक्रवारी सकाळी 10:30 ते 12 असा आहे. आणि शनिवारी सकाळी 9 ते 10:30 असा आहे. खूप जणांचा प्रश्न असा असतो की राहूचा अशुभ काळ कोणता, आणि राहूचा अशुभ काळ आम्ही आता कसं शोधायचं, आज राहूचा अशुभ काळ कोणता आहे. आपल्या पंचांगामध्ये पान नंबर 106 वरती राहूचा अशुभ काळ दिलेला असतो. आपल्याकडे एक चिठ्ठी तयार ठेवून द्यायची. ज्यांना राहूच्या काळामध्ये कार्य करायचं नसतं अशांसाठी म्हणून हे सांगितलेलं आहे बरं का. रविवारी सायंकाळी 4:30 ते 6, सोमवारी सकाळी 7:30 ते 9, मंगळवारी दुपारी 3 ते 4:30, बुधवारी दुपारी 12 ते 1:30, गुरुवारी दुपारी 1:30 ते 3, शुक्रवारी सकाळी 10:30 ते 12, शनिवारी सकाळी 9 ते 10:30 यांप्रमाणे राहूचा अशुभ काळ आहे. आता हा कसा होतो की सूर्योदय आणि सूर्यास्ताप्रमाणे थोडाफार याच्यामध्ये फरक पडतो. थोडाफार फरक पडतो, पण जास्त फरक पडत नाही. याच्यामध्ये काय दिलेलं आहे, हा कालावधी प्रवास, प्रयाण, नवीन व्यवहार, सरकारी कामे, महत्वाच्या गाठीभेटी इत्यादी कामांसाठी वर्ज्य करावा. विवाहादी मंगल कार्यास वर्ज्य नाही. विवाहादी मंगल कार्यास वर्ज्य नाही. हे परत पुन्हा एकदा लक्षात ठेवा. आता याच राहूचा अशुभ काळ आपण बघितला. तर राहूच्या अशुभ काळानुसार हे रविवार ते शनिवार ही गणितं तुमच्याकडे एका कागदावरती लिहून ठेवायची आणि त्या पद्धतीने या राहूचा अशुभ काळ जो काही आहे हा राहूचा अशुभ काळ आपल्याकडे बघायचा. पान नंबर 106 वरती साधारणतः असतो. साधारणतः पान नंबर 106 किंवा 105 याचं वरती टायटल असतं या दाते पंचांगाला उपयुक्त मुहूर्त आणि शास्त्रार्थ संग्रह. उपयुक्त मुहूर्त आणि शास्त्रार्थ संग्रह असं याचं टायटल आहे. असं याचं टायटल समजतंय का तुम्हाला? समजतंय का? चला पुढे आपण नक्षत्र पादावरती येऊयात. नक्षत्र पाद कसे असतात याच्यावरनं पण अनेक गोष्टी आपल्याला ठरतात. मूल कोणत्या पायाने जन्मास येते? मग सोन्याचे पाय असतात, चांदीचे पाय असतात, तांब्याचे पाय असतात आणि लोखंडाचे पाय असतात. बरं, सोन्याच्या पायावरती सोन्याच्या पायाची नक्षत्र कोणती आहेत? रेवती, अश्विनी, भरणी, कृत्तिका, रोहिणी, मृग या नक्षत्रात जन्म झाला असता सोन्याच्या पायावर जन्म झाला असे म्हणतात. आता सोन्याच्या पायावरती जन्म झाला म्हणजे याचा अर्थ काय होतो की त्यांच्याकडे अडचणी येतील पण त्याच्यातनं मार्गांनी ते बाहेर पडतील. हा सोन्याच्या पायाचा अर्थ असतो. आता याचा वापर आपल्या दैनंदिन जीवनामध्ये कसा करायचा आहे? समजा एखादं महत्वाचं काम आपल्याला सुरू करायचं आहे आणि त्या दिवशीचं नक्षत्र समजा आपल्याकडे आहे पूर्वा भाद्रपदा, त्या दिवशी नक्षत्र आहे. तर पूर्वा भाद्रपदा नक्षत्र असताना त्या दिवशी तो कोणता आहे? लोखंडाचा पाय आहे त्याचा, पूर्वा भाद्रपदाचा. तर हेही लॉजिक वापरून आपण असं ठरवू शकतो की हे लोखंड आहे, तर त्यामुळे याच्यामध्ये हे कार्य जे काही आहे हे कार्य पूर्णपणे जे काही आहे हे निर्विघ्नपणे पार पडणार नाही, म्हणून त्या दिवशी कार्य ते करू नये असा याचा थोडक्यात एक अर्थ होतो. आता ह्या जन्मानुसार येणं याचे दोष हे वेगळे आहेत, ते त्याचा आपला इथे वर्ग नाही, पण आपल्याला रोजच्या महत्वाच्या कामामध्ये सुद्धा या गोष्टीचा वापर करता येऊ शकतो. सोन्याचा पाय म्हणजे काय होतं? तर याच्यामध्ये अडचणी येतील पण त्यातनं मार्ग निघेल.
चांदीचा पाय काय होतो? चांदीचा पाय याचा अर्थ काय होतो? त्याची नक्षत्र कोणती आहेत? आर्द्रा आहे, पुनर्वसू आहे, पुष्य आहे, अश्लेष आहे, मघा आहे, पूर्वा आहे, उत्तरा आहे. आता हे तुम्हाला सांगायचं राहिलं काल. इथे आपण याच्याकडे जाऊयात. इथे बघा, इथे पूर्वा आणि उत्तरा असं दिलेलं आहे. याचा अर्थ होतो पूर्वा फाल्गुनी, पूर्वा फाल्गुनी आणि उत्तरा फाल्गुनी. आता आपण इथे त्याच्याही अलीकडे आपण एकदा इथे उत्तरा असं नक्षत्र बघितलेलं होतं. ते कधी बघितलं होतं? तर 9 तारखेला आपण उत्तरा नक्षत्र बघितलं होतं. 9 तारखेला पहिल्या दिवशीच्या वर्गाच्या रेकॉर्डिंगमध्ये होतं बघा. हे उत्तरा इथे दिलेलं आहे. नुसतं ज्या वेळेला उत्तरा दिलेलं असतं त्यावेळेला याचा अर्थ होतो उत्तरा फाल्गुनी. आणि ज्या वेळेला पूर्वाषाढा किंवा उत्तराषाढा ही नक्षत्र असतात त्यावेळेला तिथे पूषा म्हणजे पूर्वाषाढा असं दिलेलं असतं. ते किती तारखेला? 18 तारखेला. आणि 19 तारखेला इथे उषा दिलेलं असेल बघा, उत्तराषाढा असं दिलेलं असतं. त्यामुळे इथे उषा म्हणजे उषाचा अर्थ होतो उत्तराषाढा, पूषा याचा अर्थ होतो पूर्वाषाढा असा त्याचा अर्थ होतो. बरं, त्यामुळे आपण इथे येऊयात परत. आपल्या हे चाललं होतं की चांदीच्या पायाची नक्षत्र कोणती आहेत? आर्द्रा आहे, पुनर्वसू आहे, पुष्य आहे, अश्लेष आहे, मघा आहे, पूर्व आहे, पूर्व म्हणजे पूर्वा फाल्गुनी आहे, उत्तरा म्हणजे उत्तरा फाल्गुनी आहे, हस्त आहे, चित्र आहे, स्वाती आहे. या नक्षत्रापैकी कोणत्याही नक्षत्रावरती जन्म झाला असता चांदीच्या पायावर जन्म झाला असे म्हणतात. आता चांदीच्या पायाचा अर्थ काय होतो? की त्याच्या अडचणी आहेत पण संघर्ष करून मार्ग काढावा लागेल. अडचणी आहेत पण संघर्ष करून मार्ग काढावा लागेल याचा असा अर्थ होतो. आता पुढे तांब्याचे पाय असा आहे. संघर्ष जास्त प्रमाणात करावा लागेल. अडचणी आहेत पण संघर्ष जास्त प्रमाणात करावा लागेल. आणि लोखंडाचे पाय अत्यंत कष्टदायी असे त्याचा अर्थ होतो. कष्ट आहेत, मार्ग निघेल. कष्ट अधिक आहेत त्या मानाने तांब्याच्या पायाला फळ जे काही आहे हे तितकंच मिळणार नाही. म्हणजे खूप कष्ट केले एखादा दिवस असा येतो बघा की खूप कष्ट करतोय पण अपेक्षित यशच मिळत नाहीये. आणि एखादा दिवस असा येतो की अगदी कमी कष्ट केले आणि कामांची रांगच लागली, सगळीच कामं होऊन गेली. तर त्यावेळेला सोन्याच्या पायाची नक्षत्र असतात. ज्या वेळेला चांदीच्या पायाची नक्षत्र असतात त्यावेळेला कष्टही असतात आणि फळही मिळतं की चला आज दिवसभर कष्ट झालं पण त्या मानाने आपल्याला यशही मिळालं. तांब्याच्या पायाचं नक्षत्रांचा काय गुणधर्म असतो? विशाखा नक्षत्र आहे, अनुराधा आहे, ज्येष्ठ आहे, मूळ आहे, पूर्वाषाढा आहे, उत्तराषाढा आहे, श्रवण आहे, धनिष्ठा आहे, शततारका आहे. ही जेव्हा नक्षत्र येतात या नक्षत्रांचा अर्थ असा असतो या नक्षत्रावरती ज्या वेळेला आपण काम करतो त्यावेळेला आपण कष्ट करतोय. ठीक आहे, काम झालं पण म्हणजे खूप कष्ट केले. या एखाद्या खूप छोटं काम होतं आणि छोट्या कामासाठी भरपूर कष्ट करावे लागतात असा त्याचा अर्थ होतो. आणि पुढे लोखंडाचा पाय. अरे कष्ट करतोय रे पण कष्ट करून मला यशच पदरी पडत नाही किंवा हे येत नाही. त्यावेळेला लोखंडाचे पाय म्हणजे पूर्वा भाद्रपदा, उत्तरा भाद्रपदा या 2 नक्षत्रांवरती जन्म झाला असता लोखंडाच्या पायावर जन्म झाला आहे असं म्हणतात. याचा अर्थ असा होतो. म्हणजे तिथे आपल्याला त्या गोष्टी आपल्याला तिथे त्या अनुषंगाने बघायला मिळतात. हीच गोष्ट पत्रिकेमध्ये पण अप्लाय होते पण ती वेगळ्या पद्धतीने होते. हीच गोष्ट आपल्या दैनिक जीवनामध्ये आपण अप्लाय करू शकतो. किंवा पूर्व भाद्रपदा आणि उत्तरा भाद्रपदा नक्षत्र असेल आणि आपल्याला एखादी गोष्ट आपल्याला त्याच्यातनं मिळणार असेल तर ती गोष्ट तिथे थोडीशी वर्ज करायला आपण शिकलं पाहिजे. पण एखाद्याचं पूर्वा भाद्रपदा आणि उत्तरा भाद्रपदा हे नक्षत्र हे त्याला यशही मिळवून देणारं असेल. कारण आपण इथे बघितलं बघा, अवखडा चक्रामध्ये आपण बघितलेलं आहे पूर्वा भाद्रपदा आणि उत्तरा भाद्रपदा. पूर्वा भाद्रपदा आणि उत्तरा भाद्रपदा. समजा उत्तरा भाद्रपदा एखाद्याचं जन्म नक्षत्र आहे तर त्याला अपेक्षित फळ कुठे मिळेल? ज्यावेळेला पूर्वा भाद्रपदा नक्षत्र असेल त्यावेळेला. रेवती एखाद्याचं जन्म नक्षत्र असेल त्यावेळेला त्याला अपेक्षित यश कधी मिळेल? उत्तरा भाद्रपदा नक्षत्र असेल त्यावेळेला. ही गोष्ट आहे. त्यामुळे एखाद्यासाठी म्हणजे उत्तरा भाद्रपदेसाठी पूर्व भाद्रपदा हे श्रेष्ठ नक्षत्र आहे, रेवतीसाठी उत्तरा भाद्रपदा हे श्रेष्ठ नक्षत्र आहे. पण सर्वांसाठी ही नक्षत्र ही श्रेष्ठ नाहीत. त्यामुळे याचा सारासार विचार करून आपल्याला ही गोष्ट बघावी लागते. सारासार विचार करून ही गोष्ट आपल्याला बघावी लागते. याचा अर्थ असा होतो. समजतंय का? चला पुढे जाऊयात. थोडस पंचांगाचं पान नंबर 67 घ्या. म्हणजे बाजूचं पान आहे बघा, हे 68च्या बाजूचं पान, 66च्या बाजूचं पान 67 घ्या. या 67 पानावरती
इथे सकाळी 5:30चे दैनिक ग्रह चंद्रक्रांतीचं व पुढे अशी सांपतिक वेळ असं म्हणून एक कॉलम दिलेला असेल. 2026 जानेवारी असं इथे खाली दिलेलं असेल बघा ते सगळं. राहूमध्ये 6 मिळाल्यावर केतू मिळतो असं दिलेलं असेल तिथे. असा हा कॉलम दिलेला असेल. सापडला का कॉलम? सापडला का कॉलम? कॉलम सापडला का? हो सापडला. चला. तर आता इथे बघा, इथे दिलेलं असतं इथे मंगळाचा अस्त चालू आहे, इथे बुधाचा अस्त आहे, गुरु आत्ता वक्री आहेत, बरं, शुक्र आत्ता अस्तात आहेत, आणि इथे हर्षल आत्ता वक्री आहे. आपल्याला सगळ्यात महत्वाचे कोण असतात मुहूर्तांसाठी? शुक्र आणि गुरु हे सगळ्यात महत्वाचे असतात. शुक्र आणि गुरु हे सगळ्या मुहूर्तांसाठी आपल्याला अत्यंत महत्वाचे असतात. त्यांचा अस्त आपल्याला कुठून बघायला मिळतो? या ठिकाणाहून बघायला मिळतो. त्या पंचांगाच्या या पानावरून आपल्याला बघायला मिळतो. आपण जर समजा एखादं महत्वाचं काम हाती घेणार असू तर त्यावेळेला आपण पंचांगामध्ये सहज पद्धतीने बघू शकतो की गुरुचा अस्त आहे का, शुक्राचा अस्त आहे का, असं रोजच्या वेळेप्रमाणे दैनिक याच्यामध्ये सहज नजर घातली की हो आहे, इथे अस्त दिलेलं आहे. तर इथे त्याचा अस्त, इथे वक्री अस्त जे काही आहे ते दिलेलं असतं. जे काही आहे ते दिलेलं असतं. आता हेच जे काही आहे ना, हेच जे काही आहे हे इथे पण दिलेलं असतं पंचांगाच्या पान नंबर 18 वरती. पंचांगाच्या पान नंबर 18 वरती. बरं, इथे बघा, इथे पहिला गुरुपालट, दुसरा गुरुपालट असं सगळं हे इथे दिलेलं असतं. हा, गुरुपालट कधी असतो? इथे त्याचं मुहूर्त दिलेले असतात. गुरुपालटाचं फळ काय असतं? आपल्या राशीनुसार काय फळ असतं तर तेही इथे दिलेलं असतं. हा, आता इथे दुसरा गुरुपालट कधी चाललेला आहे? 18 ऑक्टोबर झालेला आहे. तिसरा गुरुपालट कधी झालेला आहे? 5 डिसेंबरला झालेला आहे. 5 डिसेंबरला झालेला आहे. आणि 5 डिसेंबरला जे काही राशी होत्या त्या राशींची फळं इथे त्यांनी इथे दिलेली आहेत. हे इथे तुम्ही पंचांगामध्ये सहज पद्धतीने बघू शकता. इथे गुरूंची उपासना पण दिलेली असते आणि इथे गुरूंची म्हणजे तिथे उपासना त्यांची कसं करावी, काय करावं हे सगळं तिथे त्यांनी दिलेलं असतं. हे सगळं त्यांनी तिथे दिलेलं असतं. चला, आता मी तुम्हाला एक सांगतो ते तुम्ही तुमच्याकडे लिहून घ्या. काल आपण महादानाच्या संदर्भामध्ये बघत होतो. ते महादानाच्या संदर्भामध्ये काय काय घ्यायच्या गोष्टी तर त्या तुम्ही तुमच्याकडे लिहून घ्या. मी तुम्हाला सांगतो त्या गोष्टी आज. महादानाच्या संदर्भामध्ये गोष्टी ज्या काही आहेत त्या गोष्टी अशा आहेत. प्रथम तांदूळ सांगितलेले आहेत. दुसरं साखर सांगितलेली आहे. त्याच्यानंतर बोरं असतात ना, बोरं, तर बोरं ही सुद्धा महादानामध्ये सांगितलेली आहेत. बोरांचंही दान देऊ शकतो. बरं, त्यानंतर हरभरा आणि गुळ हे सुद्धा महादानामध्ये येतं. मी काल तुम्हाला म्हटलं होतं की महादानाचे लिस्ट तुम्हाला आज सांगतो, तर तीही आहे. हरभरा आणि गुळ हे एकत्र हेही देऊ शकतो. हा, चला, आता दानाचे पदार्थ प्रत्येक नक्षत्रानुसारेनं आज वर्गावरती पाठवून देतो की अमुक एका नक्षत्राला अमुक एखादं दान काय देऊ शकतो आपण सहज सोप्या पद्धतीने आत्ताच्या काळात. बाकीचं पुढच्या ह्याच्यातलं तर जाऊ दे. आणि सत्पात्री जो कोणी असेल त्याला आपण ते दान अगदी सहजगत्या देऊ शकतो. बरं, तर अशा याने पण आपण ती गोष्ट बघू शकतो. मी त्याचं एक जे काही आहे ते आज वर्गावरती पाठवून देतो. चला, आज आपला इथे दुसरं अजून काय सांगायचं राहिलं तुम्हाला, इथे शनिपालट पण दिलेला असतो. शनिपालट पण इथे तुम्ही त्या पद्धतीने या पानावरती बघून घ्यावं. कुठल्या पानावरती बघून घ्यावं तर पान नंबर 19 वरती किंवा तिथे तत्सम तिथे त्या गोष्टी दिलेल्या असतात. त्याच्या पुढे मुहूर्त असतात. ते मुहूर्त तुम्हाला सहज सोप्या पद्धतीचे तेही तुम्ही तिथे अगदी बघू शकता.
चला, कोणाला काही प्रश्न असतील तर प्रश्न विचारू शकता. कोणाला काही प्रश्न आहेत का? विचारू शकता. नमस्कार ताई, बोला. नमस्कार गुरुजी, माझा आवाज येतोय? हो, येतोय, बोला. गुरुजी, 2-3 प्रश्न मला होते ऍक्च्युली. म्हणजे बोला. कालच्या ह्याच्यामध्ये तुम्ही सांगितलं की अशुभ योग तुम्ही सांगितले, विषकुंभा, व्याघ्यात, व्यतिपात, परीघ, वैधृती, गंड, अतिगंड, शूल, वज्र. आणि तुम्ही सांगितलं सिद्धी योग हा चांगला. तर मग बाकीचे आणखीन कुठले योग आहेत जे चांगले आहेत? हे 9 योग सोडले की बाकीचे सगळे योग चांगलेच आहेत ताई. अच्छा, हे सगळे 9 योग आपण सोडायचे, हे 9 योग अशुभ योग आहेत. बाकीचे सर्व योग जे काही आहेत ते चांगलेच आहेत. बरं. आणि करण तुम्ही जे सांगितलं ना, स्थिर करण, तर त्याच्यात तुम्ही सांगितलं स्थिर करण योगावरती आपण करायची, एखादी गोष्ट टिकवून ठेवायची असेल तर. आणि मग त्याच्यात तुम्ही शकुनी, चतुष्पाद, नाग आणि किस्थंग्न हे करण सांगितले. हे स्थिर राहणारे करण आहेत का? हो, हे स्थिर राहणारे आहे. बरं. आणि आणखीन एक प्रश्न असा होता की आता एखादं काहीतरी काम करायचं आहे, आता तुम्ही म्हणजे बऱ्याच गोष्टी आता शिकवल्या आम्हाला आणि बरंच काही समजलं, त्यासाठी खरंच धन्यवाद. पंचांग बघता येऊ लागलं म्हणून. पण जेव्हा आता एखादं काम करायचं आहे तेव्हा मग ज्याच्या नावावरती काम करायचंय किंवा मला माझंच करायचंय, तर माझं नक्षत्र, मग ते दिनमान, तिथी आणि हे करण योग हे सगळं नाही, अगदी सांगोपांग बघून मग करायचं. अगदी म्हणजे समजा एखादा तुम्हाला महत्वाचा निर्णय घ्यायचा एखाद्या दिवशी आणि चांगला दिवस आपल्याला शोधून काढायचा पंचांगाच्या माध्यमातून, तर आपण त्याचं उत्तर जे काही आहे हे सगळं बघूनच करणार. पण समजा एखादा अमुक एक सटीक निर्णय आहे की असा, म्हणजे आता बाबा एखादी इन्व्हेस्टमेंट ऑफर आली आहे किंवा कुठे आपण जागा बघायला गेलेलो आहे आणि तिथे आपल्याला चांगली ऑफर मिळते आहे आणि ते डील क्रॅक होणार आहे असं आपल्याला लक्षात येत आहे, तर त्यावेळेला आपण काय बघणार, तर त्याचं नक्षत्र बघणार की आजचं नक्षत्र आणि उद्याचं नक्षत्र. तर त्याला आज थोडासा ऍडव्हान्स देऊन समजा उद्या जर ती काही गोष्ट जर उद्यावरती प्रोलॉंग करू शकणार असू आपण, तर त्यावेळेला ती गोष्ट आपण फक्त नक्षत्रावरतीच आपण ती गोष्ट बघू शकतो. म्हणजे उदाहरणार्थ उत्तराषाढा माझं जन्म नक्षत्र आहे आणि त्या दिवशी नेमकं मी ज्या दिवशी एखादी डील क्रॅक करायला गेलो आणि त्या दिवशी पूर्वाषाढा पूर्वाषाढा हे नक्षत्र येत आहे, तर हे माझं नक्षत्र जे काही आहे हे भाग्यकारक नक्षत्र आहे त्या दिवशी मला. तर त्या दिवशी मी ती गोष्ट घेऊन टाकली की माझं काम होऊन जाणार आहे, असं त्याचा अर्थ होतो. मग एका नक्षत्रावरती पण आपण ही गोष्ट सहज पद्धतीने बघू शकतो. मग त्या दिवशी तुम्ही जसं म्हणालात की त्या दिवशीची तिथी मात्र समजा रिक्ता येत असेल, तर मग आपण ते नाही करायचं. नाही, आता कसं आहे माहितीये का, याला सारासार विचार आपण ठेवायला लागेल. समजा रिक्त तिथी येते आपली आणि रिक्त तिथी येऊन सुद्धा आपल्याला समजा जर खूप मोठं चांगलं काम मिळतंय आपल्याला आणि ते काम परत कधीही मिळणार नाहीये असं आपल्याला लक्षात येतंय. तुला सध्या खरं तर किती आहे करायचं? नाही, 2 मिनिटं थांबा, माझं बोलणं पूर्ण होऊ देत. तर रिक्ता तिथीला आणि रिक्त तिथी येते आणि समजा त्या दिवशी मला असं लक्षात येतं की मला हे काम आता परत कधीही मिळणार नाही आणि त्याच दिवशी मला ते मिळणार आहे, तर मी फक्त तिथे नक्षत्रावाईज फक्त बघू शकतो, असा त्याचा अर्थ होतो. सुनीताताई नमस्कार, आपण बोलू शकता. नमस्कार सर. गुरुजी, आता जे तुम्ही दान सांगितली महादान, ते आपण आपल्या जन्म नक्षत्रावरती द्यायचे का? नाही, हे याच्यासाठी सांगितलं, हे शेवटी रेवती नक्षत्रासाठी म्हणून जी महादाना आपण काल चर्चा केली होती त्या संदर्भामध्ये. ओके, धन्यवाद. श्रीराम. चला, कौस्तुभ दादा नमस्कार, बोलू शकता. नमस्कार. मला एक प्रश्न असा होता की राशींना स्वभाव असतात, स्वभाव असतात? प्रश्न ऐकू नाही आला मला. राशींना स्वभाव असतात की नक्षत्रांना स्वभाव असतात? दोघांनाही स्वभाव आहे. अच्छा, पण म्हणजे जातकाचं आपण जेव्हा बघतो काही जस्ट असं जनरल बिहेवियर किंवा स्वभाव वगैरे असं हे करायचं, आपल्याकडे आता जो काही स्वभाव सांगितला जातो तो राशीनुसारच सांगितला जातो. अच्छा,
अच्छा, हा पण आता नक्षत्र आपण समजा ज्योतिषी वेगळी एखादं फॅकल्टी आहे का? काय काय म्हणताय? नक्षत्र ज्योतिषी वेगळी ब्रांच आहे का ज्योतिषाची अशी? नाही, भारतीय ज्योतिष हे नक्षत्र ज्योतिषच आहे. राशी हे त्याच्यामध्ये ऍड झाल्यानंतर. अच्छा. हा, आता राशी आणि नक्षत्र यांचं कॉम्बिनेशन करूनच ज्योतिषशास्त्र पुढे चालतं, असा त्याचा अर्थ. पण हे दोन्ही फलज्योतिषच्या अंतर्गतच येतं ना? फलज्योतिषच्या अंतर्गतच येतं. हो का नाही? बरोबर. बर बर बर, ठीक आहे. श्रीराम. विकास दादा नमस्कार, आपण बोलू शकता. नमस्कार गुरुजी. नमस्कार. एक थोडासा वेगळा प्रश्न विचारतो. हो, बोला. आता आपण जे पंचांग शिकलो आहोत किंवा जे बघितलं सगळं ते रिलेटेड टू दाते पंचांग नुसार आपण सगळं बघितलं. बरोबर. पण अजून पण सूर्य सिद्धांत पण पंचांग आहेत किंवा अजून पण दुसरे पंचांग आहे ना, आहेत. आहे ना, तर बरेच मग पंचांग आहेत. म्हणजे काय डिफरन्स किंवा कुठला जनरली म्हणजे काय असतं जनरली नाही, आता दोघांमधला फरक? बरोबर बरोबर, छान प्रश्न विचारलात तुम्ही दादा. आता कसं आहे की आता दात्यांचं पंचांग आहे ते एका विशिष्ट पद्धतीवरती अवलंबलं जाणारं पंचांग आहे. आता देशपांडे पंचांग म्हणून सध्या प्रचलित आहेत, ते सूर्य सिद्धांतावरती आधारित पंचांग आहेत. आपल्याकडे उत्तर भारतामध्ये वापरलं जाणारं मार्तंड नावाचं पंचांग आहे, हे पण एक खूप मोठं पंचांग आपल्या भारतामध्ये वापरलं जातं. तर अशा पंचांगामध्ये पंचांगाला काही एक शास्त्रीय नियम आहेत. तर शास्त्रीय नियमानुसार साधारणतः गणितं मांडलेली आहेत. तर त्या गणितांमध्ये कोणतं पंचांग श्रेष्ठ हे सांगणं थोडंसं कठीण आहे. कारण काय आहे, कारण प्रत्येकाची मांडण्याची पद्धत ही त्याच्या याच्यानुसार त्या नियमानुसार ती योग्यच आहे. आता आपल्याकडे सार्वभौम जर बघायचं म्हटलं तर मार्तंड पंचांग आणि दाते पंचांग हे एकाच पद्धतीने काम करतं, त्याच्यामध्ये काही भिन्नता नाही. पण देशपांडे पंचांगामध्ये थोडीफार भिन्नता आपल्याला सापडते. पण देशपांडे पंचांग पण तेवढंच सोयीस्कर आहे, तेवढंच उपकृत आहे आत्ताच्या काळामध्ये. त्याच्यामध्ये येणारे निर्णय सुद्धा तेवढेच उपकृत आहेत. पण सार्वभौमरित्या विचार करावा लागतो की आपल्याकडे आपण कशा पद्धतीने कोणतं पंचांग आपण बघणार आहोत. आपल्याकडे आत्ता जरी सध्या दाते पंचांगाची सवय ही आपल्या सगळ्या ठिकाणी लागलेली आहे, त्यामुळे तशा पद्धतीने आपण बघतो. काही ठिकाणी टिळक पंचांग सुद्धा बघितलं जातं. टिळक पंचांग आणि आत्ताचं पंचांग याच्यामध्ये भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये जो काही आहे ती तफावत आपल्याला बघायला मिळते. आता मग अजून थोडंसं जर आपण सवडीने बघायला गेलो तर रुईकर नावाचं पंचांग आहे, त्यांच्याकडे पण काही मुहूर्त प्रकरणामध्ये ते त्यांचं श्रेष्ठत्व आहे. त्यांच्याकडे मुहूर्त हे खूप मोठ्या प्रमाणामध्ये दिले जातात. तर असं त्याचं हे आहे. पण तसं सगळी पंचांग जी काही आहेत ही पंचांग शेवटी इक्विव्हॅलंटच आहेत असं म्हणायला काही हरकत नाही. सूर्य सिद्धांतामध्ये काही भाग वापरून यांनी काही सूर्य सिद्धांताच्या आधाराने पंचांग मांडलेलं आहे. यांनी निर्यान पद्धत वापरून निर्यान पद्धतीच्या आधाराने पंचांग मांडलेलं आहे. साधारणतः जर बघितलं तर दोन्ही पंचांग तिन्ही पंचांग मी जवळपास 5 ते 6 पंचांग रेफर करतो. हे मुंबईचं काल निर्णय रेफर करतो, मार्तंड पंचांग रेफर करतो, देशपांडे पंचांग रेफर करतो, दाते पंचांग रेफर करतो. हे सगळं सगळ्या पंचांगांमध्ये बघताना सूर्योदय सूर्यास्ताच्या वेळा तर काही फार बदलत नाहीत. याच्यामध्ये बदलतं काय की गुरुचं असतं, शुक्राचं असतं. हे थोड्याफार प्रमाणामध्ये पुढे मागे चालतात. म्हणजे आत्ता देशपांडे पंचांगानुसार जो शुक्राचा अस्त संपणार आहे तो साधारणतः 7 का 14 फेब्रुवारीच्या आसपास काहीतरी संपणार आहे. आणि दाते पंचांगाच्या अनुसार येणं तो 30 जानेवारीच्या आसपासच संपणार आहे. याच्यामध्ये तफावत येते. बरोबर. हा, या दोन पद्धतींमध्ये तफावत येते. मग तुम्ही ठरवायचं आपल्याला काय आहे की पंचांग आपण ज्याचं वापरतो. समजा आता माझ्यासमोर आता दोन्ही पंचांग आहेत. म्हणजे माझ्याकडे देशपांडे पण आहे, माझ्याकडे दाते पण आहे. तर या दोन्ही पंचांगांमध्ये सर मी विचारू का? हा, एकच मिनिट. मी माझा मुद्दा कंप्लीट करून घेतो. माझ्याकडे दोन्ही पंचांग आहेत आता सध्या. तर दोन्ही पंचांगांमध्ये मी ठरवणार की कुठलं पंचांग मी वापरायचं. पंचांग कर्ता जो असतो ना, त्या पंचांग कर्त्याने जो निर्णय दिलेला आहे तो निर्णय शास्त्रभूत आहे की नाही हे बघण्याचं काम हे माझं आहे. की मी आता हे पंचांग वाचायला थोडंफार शिकलेलो आहे. तर याच्यामध्ये जो काही निर्णय दिलेला आहे हा निर्णय या तिथीनुसार येणं, याच्यानुसार येणं हा योग्य आहे का? हा योग्य आहे, हा मला पटलेला आहे. म्हणून तर पंचांग वाचायचं आहे. आपण पंचांग वाचन एवढ्यासाठीच तर आपण शिकायचंय. आता दुसरी गोष्ट, आता समजा शुक्राचा असतं आणि रवीचा गुरुचा असतं हा यांनी
थोड्याफार प्रमाणामध्ये पुढे मागे दिलेलं आहे. त्यांची फळं पण वेगळी दिलेली आहेत दोन्ही पंचांगांमध्ये. तर तिथे जी काही फळं दिलेली आहेत ती फळं पंचांगकर्त्यांनी दिलेली आहेत. समजा मी अमुक एखादं पंचांग वापरलं आणि त्या पंचांगानुसारेनं तिथे समोर दिलेलं जे काही आहे ते कार्य मी तिथे केलं, तर त्याचा दोष हा माझ्यावरती येत नाही. हा पंचांग करता जो आहे त्या पंचांग, समजा माझं त्याच्यातनं जर काही अनिष्ट व्हायचं असेल तर ते अनिष्ट माझ्यापाशीच आहे, पण ते त्याचा दोष जो काही आहे हा दोष त्याच्यापाशी जातो. पण इथे इथे तशा पद्धतीने चूक होत नाही यांच्याकडनं. ही खूप तज्ज्ञ माणसं आहेत या सगळ्या क्षेत्रामध्ये काम करणारी. तर त्यामुळे ती त्यांच्या सिद्धांतानुसार बरोबरीने देतात. आपण फक्त वापर करताना बघायचं आहे की आपल्याला समजा आता उदाहरण म्हणून सांगतो, अमुक एका पंचांगामध्ये धनुराशीचं फळ हे समजा चांगलं दिलेलं आहे आणि अमुक एका पंचांगामध्ये धनुराशीचं फळ हे वाईट दिलेलं आहे. तर मी मात्र मनाशी विचार करताना असा विचार करतो की अरे की सूर्य सिद्धांतवाल्यांनी तर चांगलं फळ दिलं, निर्यनवाल्यांनी जर थोडंसं वाईट फळ दिलं, मग वाईट फळातलं पंचांगाचं काही आहे ते मला नको. पण दुसऱ्या वर्षी गंमत अशी झाली की निर्यनवाल्यांनी चांगली फळं दिली आणि सूर्य सिद्धांतवाल्यांनी जर वाईट फळं जर दिली, तर मी तिथे विचार करणार की निर्यन आत्ता चांगले आहेत, तुम्ही सूर्य सिद्धांत सोडून द्या. त्याचा अर्थ तसा होत नाही. याची सगळी जी परिणिती आहे ही आपल्यावरतीच आहे. बाकीच्या पंचांगामध्ये सगळ्या गोष्टी बदलत नाहीत. सगळ्या गोष्टी बदलताना फक्त बदलतात गुरु आणि शुक्र असतं, याच्यामध्येच फक्त बदल होतो. बाकी काही बदल होत नाही आणि वाद सुद्धा याच्यातनंच होतात, बाकी काही नाही. नमस्कार गुरुजी. याच्यासाठी म्हणून काय माहिती का, आपल्याकडे धर्मसिंधू नावाचा एक ग्रंथ आहे, तो आपल्या घरी प्रत्येकाकडे असावा. धर्मसिंधूमध्ये ना निर्णय दिलेले असतात, धर्मसिंधू आणि निर्णय सिंधूमध्ये. तर धर्मसिंधू आणि निर्णय सिंधूमध्ये काही नाही, 1,000-2,000 रुपये खर्च करा आणि ते ग्रंथ आपल्या घरी ठेवा. तसे पंचांग आपण वाचतो ना, तर ते ग्रंथ काही दरवर्षी बदलत नाहीत, वन टाइम इन्व्हेस्टमेंट आहे त्याच्यामध्ये. आणि त्याच्यामध्ये असलेला जो निर्णय आहे धर्मसिंधू आणि निर्णय सिंधू, याला अनुसरणच निर्णय या पंचांगामध्ये दिलेले असतात. त्यामुळे आपण फक्त ठरवायचं आहे. त्या धर्मसिंधूमध्ये आता यावर्षी ना दिवाळीच्या याच्यामध्ये एवढा वाद झाला की कोणता निर्णय मानायचा, कोणतं लक्ष्मीपूजन कधी करायचं. एवढ्या जणांचे फोन मला आले. मग मला असं लक्षात आलं की अरे नाही, पंचांग वाचन हा जे काही आहे याच्या आधी मी पंचांग वाचन घेत होतो ते एका दिवसाचं घ्यायचो, की सलग 2 तास शिकवायचं आणि त्याच्यानंतर पंचांग वाचन पूर्ण करायचं. पण म्हटलं की यावर्षी तसं करायचं नाही. या वर्षीपासून पंचांग वाचन जो काही वर्ग आहे हा सलग 3 दिवसाचा घ्यायचा आणि डिटेल शिकवायचं पंचांग. कारण काय होतं की दरवेळेला मला एवढ्या सगळ्या जणांना मलाही अटेंड करणं जमत नाही, कारण पंचांग प्रत्येकाला आलं पाहिजे हो. आपल्याकडे काय होतं की पाडव्याला पंचांग आणलं जातं, पंचांगाची पूजा केली जाते आणि पंचांग आहे तसं आतमध्ये ठेवून दिलं जातं. दुसऱ्या वर्षीची रद्दीची वाढ होते त्याच्यामध्ये. ते नुसती रद्दीची वाढ कशाला करून घ्या, त्यापेक्षा आपण आहे ते पंचांग वापरूया. आणि पंचांग नुसतं वापरायचं नाही, तर त्याच्यासाठी म्हणून लागणारे जे निर्णय आहेत हे धर्मसिंधू आणि निर्णय सिंधूमध्ये आहेत. तर तेही पुस्तक आपल्याकडे ठेवा, तेही संग्रही ठेवा. त्याच्यामध्ये वाचूनही निर्णय घेता येऊ शकतो. शेवटी एक गोष्ट अशी आहे बघा, की असं म्हटलं गेलेलं आहे की आपल्या निर्णयाने घेतलेला जो निर्णय आहे, म्हणजे आपल्या विवेकाने जो घेतलेला जो निर्णय आहे हा आपल्याला सर्वोत्तम सांगितलेला आहे. थोडं काहीतरी करीत जा रे प्रसन्न. बोला. नमस्कार गुरुजी. नमस्कार. धन्यवाद श्रीराम. तुला असं तर गाडी तर कानाला तर लावतात तू. हा, कोण बोलतोय प्लीज? विश्वास येत नाही. नमस्कार गुरुजी. नमस्कार. मला एक असं विचारायचं होतं, आपण जे दशा वगैरे पाहतो, म्हणजे आता गुरुची दशा आहे, मग ते आहेच आपल्या ह्याच्यामध्ये येतच, म्हणजे पत्रिकेत येतं. मग त्याच्या आंतरदशा कशा, म्हणजे कशा पाहायच्या? ताई, हा प्रश्न ज्योतिषाचा आहे, तो आपल्या पंचांग वाचन वर्गामध्ये येऊ शकत नाही. कारण काय आहे की ते खूप डिटेल आहे, त्याच्यासाठी गणितीय आकडेमोड आहे. तर तो इथे तुम्हाला समजून सांगणं मला अवघड आहे. त्यामुळे इथे तसं नाही सांगता येणार मला तुम्हाला. चला, अजून कोणाला काही विचारायचं का? चला, नाहीतर थांबूयात आपण. प्लीज माईक ऑन करून विचारा. चला, असतो.
हरिः ओम. अंबे एक करी उदासन करी भक्तासी हाती धरी विघ्ने दूर करी स्वधर्म उदरी दारिद्र्य माझे हरी चित्ती मूर्ती बरी वराभय करी घ्यातो तुला अंतरी वाचा शुद्ध करी विलंबन करी पावे त्वरे सुंदरी. आजची झालेली सेवा भगवतीच्या चरणी अर्पण करतो. सेवेमध्ये जर काही न्यून राहिला असेल तर भगवतीच्या चरणी क्षमा मागतो. शिकवत असताना काही कमी जास्त शब्द माझ्या मुखातनं उच्चारला गेला असेल तर तुमच्या चरणी साष्टांग दंडवत घालतो. आज आपला वर्ग जो काही आहे या वर्गाचं समापन हे झालेलं आहे. या वर्गाच्या माध्यमातून या वर्गाचे रेकॉर्डिंग आपले युट्यूब चॅनलवरती अवेलेबल आहेत. आणि हा वर्ग जो काही आहे हा वर्ग नुसता आज शिकलात म्हणून सोडून देऊ नका. या वर्गाचं अध्ययन करा आणि याच्यातनं पंचांग जे काही आहे हे नित्य नियमाने वाचायला शिका. आपली पाठशाळा जी काही आहे ही पाठशाळा ही धर्मसेवेला वाहून घेतलेली पाठशाळा आहे. आणि आपल्या पाठशाळेच्या माध्यमामधून अनेक स्तोत्र परंपरा, संत परंपरा या दिल्या जातात. आता आपला ज्योतिष वर्ग सुरू होत आहे. कोणाला ज्योतिष वर्गाला माफक दरामध्ये आपला उद्देश असा आहे की ज्योतिष वर्ग हा माफक दरामध्ये आणि बाकीचे सर्व वर्ग जे काही आहेत हे ऐच्छिक दक्षिणेवरती आपले चालतात. कारण आपला धर्म टिकला पाहिजे आणि धर्माची वाढ झाली पाहिजे याच्यासाठी म्हणून आपण जे काही आहे हे सगळं कार्य करतो. आपला पंचांग वाचन वर्ग जो काही आहे हा दर महिन्याला असतो. कोणाला जर याच्यामध्ये आणखीन म्हणजे कोणाला सुचवायचं असेल की तुम्ही हे शिकू शकता तर आपल्या पाठशाळेचं नाव तुम्ही सहज पद्धतीने एखाद्याला सांगू शकता. चला, अशा पद्धतीने आपली पाठशाळा कार्य करते आणि माफक दरामध्ये आपण ज्योतिष वर्ग सुरू केलेले आहेत की ज्याचे कॉस्टिंग जे काही आहे हे बाहेर हे खूप मोठ्या प्रमाणामध्ये घेतलं जातं. तर आपण अल्प दरामध्ये की कमीत कमी याच्यामध्ये हे उपलब्ध करून द्यावं याच्यासाठी म्हणून आपण प्रयत्नशील आहोत. धर्म टिकावा याच्यासाठी म्हणून आपली ही सगळी धर्माची उपासना टिकावी, धर्माची पद्धत टिकावी याच्यासाठी म्हणून आपण हे प्रयत्न करतो आहोत. चला, अस्तु. जगदंबा उदयोस्तु. जय जगदंबा.